वाई तालुक्यातील पाचगणी हिल स्टेशनच्या पायथ्याला 3 गावं आहेत। या 3 गावामध्ये बेकायदेशीर पद्धतीने दगडखाण व क्रशर मागच्या 2 वर्षापासून सुरू करण्यात आलेला आहे। मुळात पाचगणीबद्दल आपल्याला सर्वांना माहिती आहे की पाचगणी एक हिल स्टेशन आहे। पाचगणीच्या खालच्या बाजूला कृष्णा नदीवरचं पहिलं धरण आहे आणि अतिशय निसर्गरम्य सुंदर पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं असणाऱ्या या भागामध्ये बेकायदेशीर पद्धतीने सातारा जिल्हा प्रशासनाने एक दगडखाण क्रशरला परवानगी दिलेली आहे आणि ती परवानगी रद्द करून तो दगडखाण व्यवसाय बंद करण्यासाठी आम्ही हा वाईपासून ते मंत्रालयापर्यंत लॉंग मार्च काढलेला आहे। याला आत्ताच 250 किलोमीटर लोक चालत आलेली आहेत। आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही आझाद मैदानमध्ये किंवा मंत्रालयाच्या समोर सामूहिक आत्मदहन करू। आमचं आंदोलन ज्याला आपण लॉंग मार्च म्हणतोय, लॉंग मार्चच्या स्वरूपात आहेत। यामध्ये महिला आहेत, महिलांच्या पायाला फोड आलेले आहेत। स्थानिक आमदार ज्या ठिकाणी ही लोक राहत आहेत, ज्या वस्त्या आहेत त्याच्यामध्ये स्थानिक आमदार मकरंद पाटील आहेत। 3 टर्मचे हे आमदार आहेत आणि त्यांच्यावर आता कृषी खात्याची जबाबदारी देणार होते, पण बळीराजाचा जीव घेत असतील असे आणि बळीराजाची अशी ससे ओलपट करत असतील, फरफट करत असतील तर यांना कृषी मंत्री काय, यांना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही आहे। माझं तर असं म्हणणं यांनी सरळ सरळ त्यांचा राजीनामा द्यावा। ही जी लोकांची फरफट चाललेली आहे ही केवळ त्या माणसामुळे चाललेली आहे, यांची भागीदारी कुठेतरी त्यामध्ये असणार। सुरूरपासून महाबळेश्वर मार्गे पोलादपूरला जो कोकणात जो रस्ता जातो आहे 150 ते 200 कोटी रुपयांचं मटेरियल त्या ठिकाणी लागणार आहे। हे आमच्या निसर्गरम्य जे आहे ठिकाण, जिथे बफर झोन आहे, जिथे वन विभाग आहे, जिथे अटल भू योजना आहे आणि ज्या ओढ्यामध्ये ही जी सर्व व्यवस्था यांनी केलेली आहे, जिथून तो क्रशरच्या माध्यमातून सगळं खाणपट्टा सुरू आहे, तिथे ओढा आहे। यांच्या माध्यमातून होणारे सुरुंग, इथे सुरुंग लागत आहेत, त्याच्यामुळे आजूबाजूच्या लोकांना त्रास होतोय। आजूबाजूच्या घराच्या काचेंना तडे गेलेले आहेत। जवळपास तिथले शेकडो जनावरं असतील ती उपासमार त्यांच्यावर आलेली आहे, कारण ती जी धूळ आहे ती सगळी तुमच्या आजूबाजूच्या त्यांच्या गवतावर असेल, या सगळ्या गोष्टींवरती असल्यामुळे त्यांना आता खाण्यासाठी चारा उपलब्ध नाही आहे। त्या ठिकाणचे असून 3-3 वर्ष म्हणजे 3-3 टर्म त्यांनी भोगलेले आहेत, परंतु त्यांना कसलीही पर्वा नाही आहे। गाडी त्यांची अशी आपल्या लॉंग मार्चच्या बाजूने गेली, परंतु तिथे थांबून लोकांची विचारपूस केली पाहिजे अशा अवस्थेत सुद्धा ते नाही आहेत। त्यांना फक्त लोकांची मतं पाहिजेत, त्यांना आमदार व्हायचं आहे, नामदार व्हायचं आहे। सहकारी बँका त्यांच्याकडे आहेत, त्याच्यानंतर सहकारी कारखाने त्यांच्याकडे आहेत, गिरण त्यांच्याकडे आहे, सगळी व्यवस्था त्यांना पाहिजे। तुम्ही 2 वर्षापासून आमच्या स्थानिकांचा लढा आहे, गावकरी या गोष्टीसाठी बांधतात। अर्धनग्न आंदोलन केलेलं आहे, पाण्यामध्ये उभं राहून प्रांत अधिकारी असतील, तहसीलदार असतील, संबंधित पोलीस अधिकारी असतील, सगळ्यांची भेट घेतलेली आहे। माझ्या मागे जे मुलं आहेत UPSC MPSC आणि शासकीय सेवेमध्ये कार्यरत त्यांना व्हायचं आहे, त्यांना भविष्यामध्ये त्या नोकऱ्या मिळवायच्या त्याचा अभ्यास करतायत, परंतु या शासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे आणि पोलीस यंत्रणेवरती यांचा जो दबाव आहे, या दबावामुळे सर्व माझ्या ही तरुण मंडळी आहेत मागे त्यांच्यावरती गुन्हे नोंद आहेत। त्यांना रात्रीच्या रात्री घरातून उचललेलं आहे। त्यांच्या मातोश्री असतील, त्यांच्या घरातली मंडळ असतील, त्यांनी अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना बाजूला करून हे सगळा प्रकार यांनी केलेला आहे। आज आम्ही 19 दिवस चालतोय। आमच्या 3 मागण्या आहेत। एक तर क्रशर बंद झालं पाहिजे, दुसरं मुलांवर जे गुन्हे आहेत ते माघार घेतले पाहिजेत आणि तिसरं म्हणजे ज्या अधिकाऱ्यांनी खोटे अहवाल दिले त्यांचं निलंबन झालं पाहिजे, कारण की आतूनच बायकांना एवढा प्रचंड त्रास झालाय ना, अक्षरशः काय अधिकाऱ्यांनी शिव्या दिल्यात बायकांना। इव्हन एवढं सांगायचं, ज्या वेळेला आम्ही तिथे गस्त करत होतो ना मॅडम सर, त्यावेळेला तिथं बाहेरचे 3rd पर्सन हिजडे घेऊन आले आम्हाला हे करायला, म्हणजे प्रेशराईज करायला। मग ज्या अधिकाऱ्यांनी हे एवढं सगळं केले त्यांना निलंबित केलंच पाहिजे। मुलांचे गुन्हे हे कमी झालेच पाहिजेत आणि काही करून क्रशर हा बंद झालाच पाहिजे, कारण की क्रशरमुळे एक तर गुरांचे खाण्याचे हाल झालेत, एकतर तिथं शेती आहे, आजूबाजूला पाण्याचे बंदर आहेत, गुरांना पाणी प्यायला भेटत नाही त्या धुळीमुळे, त्याच्यामुळे आणि शेती पण पिकत नाही। आणि मोर एवढे आहेत ना आमच्या इथे प्रचंड, पण जशी ती मॅडम ब्लास्ट वगैरे करत होती ना, आता मोर दिसायचे बंद झालेत, मोर सुद्धा भरपूर। इव्हन शेतकऱ्यांचे दोघी तिघींच्या शेळ्या मेल्या, एकीची गाय मेली ब्लास्टमध्ये, तरी सुद्धा प्रशासन काहीच लक्ष देत नाहीये। आम्ही आमचा निकाल घेतल्याशिवाय जाणार नाही, नाहीतर मग आम्हाला ग्रामस्थांना काय करायचं ते आम्ही करणार, कारण की असं पण प्रशासन लक्ष देत नाही, कोणी लक्ष देत नाही। आज काय महिला अशा आहेत, एक आजी अशा आहेत की त्यांना अटॅक आला तरी आज त्या रॅलीमध्ये चालतायत। का चालतायत? की आज न्याय भेटावा म्हणून। ज्या मुलांचे करिअर करायचे वय त्यांचे करिअर बर्बाद झालेत, केस केलेत त्या मॅडमनी, ते मग आम्हाला न्याय भेटलाच पाहिजे ना हो। मग आम्ही कुणाकडे जाणार, कुणाकडे न्याय मागतोय पण कुणीही लक्ष देत नाहीये।
मग कुणाकडे बघायचं, कुणाकडे? नुसतं लाडक्या बहिणी म्हणून रस्त्यावर सोडलेत, प्रत्येकाने सोडलेत, कोणी लक्ष देत नाही, काय नाही. हा चाललेत ना चालू द्या, चाललेत ना चालू द्या. मग लक्ष कधी देणार? मागण्या कधी पूर्ण होणार आमच्या? आम्हाला द्या ना उत्तर. आज 19 दिवस चाललेत, कुणीतरी जरा तरी विचार केला पाहिजे आमचा. कोणीही विचार करत नाहीये.